हॅलो आणि वेलकम स्टुडंट. आज आपण केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन लेसन नंबर 3 ह्यातला राहिलेला पार्ट बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण केमिकल रिॲक्शन म्हणजेच काय किंवा ती रिॲक्शन कशी बॅलन्स करायची ही आपण पाहिली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल रिॲक्शनचे जे टाईप्स आहेत ते टाईप्स आपण बघणार आहोत. Chemical reactions are classified into the following 4 types in accordance with nature and number of reactant and the product. आता केमिकल रिॲक्शनचे जे टाईप केलेले आहेत ते रिॲक्शनचे टाईप कशावरून केलेत रे, तर आपण जे वापरणारे रिॲक्टंट आहेत किंवा प्रोडक्ट आहेत त्या रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं नेचर कसं आहे, बरोबर आहे. जे कोण रिॲक्टंट आहेत किंवा प्रोडक्ट आहेत त्यांचं नेचर कसं आहे या नेचरवरून किंवा त्याच्यामध्ये किती रिॲक्टंट तयार होतात, किती प्रोडक्ट तयार होतात याच्यावरून प्रकार पाडलेले आहेत. ओके, लक्षात घ्या. आपल्याला इथं 4 टाईप्स आहेत, परीक्षेला विचारले जातात. फर्स्ट वन इज ए कॉम्बिनेशन रिॲक्शन, सेकंड वन इज ए डिकम्पोजिशन रिॲक्शन, थर्ड वन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन अँड फोर्थ वन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. पुन्हा एकदा सांगते, 4 टाईप्स आहेत केमिकल रिॲक्शनचे. एक म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन, सेकंड डिकम्पोजिशन रिॲक्शन, थर्ड डिस्प्लेसमेंट रिॲक्शन अँड फोर्थ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. इन दिस फर्स्ट कॉम्बिनेशन रिॲक्शन नावाचं तुमच्या लक्षात येते की इथं रिॲक्टंट जे आहेत ते रिॲक्टंट काय असणार आहेत, 2 रिॲक्टंट असणार आहेत. ते किती असणार आहेत रे, 2 किंवा 2पेक्षा जास्त असणार आहेत आणि हे एकत्र आल्यानंतर प्रोडक्ट मात्र एकच तयार होत असेल तर त्या रिॲक्शनला कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. ॲपरेटस आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ॲपरेटसमध्ये टेस्ट ट्यूब घ्या, ग्लास रॉड घ्या आणि बीकर घ्या. बघा, टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड आणि बीकर. ॲक्च्युली आपण ही करणार नाही आहे, पण काय होतं आपण हे बघूया. केमिकल्स आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, अमोनिया सोल्युशन आणि स्लेक्ट लाईम. आता ॲक्टिव्हिटी काय करायची आहे की एका टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही हे हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे जे HCl आहे ते घ्यायचं आहे आणि त्याला हीट करायचे. हीट केल्यानंतर तिथं आपण जे अमोनिया सोल्युशन घेतलेलं आहे ते अमोनिया सोल्युशनमध्ये ग्लास रॉड बुडवायचा आहे आणि तो फक्त जिथं हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे त्या टेस्ट ट्यूबवर ठेवायचं आहे, फक्त ठेवायचं, आत डीप करायचं नाही. मग आपल्याला इथं काय दिसतं तर रिॲक्शन अशा पद्धतीनं दिसते. अमोनिया प्लस HCl म्हणजे अमोनिया जो आहे गॅस प्लस HCl हायड्रोजन क्लोराईड यांची रिॲक्शन होते आणि काय तयार होतं, अमोनियम क्लोराईड तयार होतं. सी रिॲक्टंट इथे किती आहेत रे, 2 आहेत. ओके, कोणकोणते आहेत, अमोनिया आहे आणि HCl आहे. प्रोडक्ट मात्र काय तयार झाला, अमोनियम क्लोराईड तयार झाला. 2 रिॲक्टंट, प्रोडक्ट मात्र 1 आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ती मॅग्नेशियमची स्ट्रीप आपल्याला घ्यायची. ज्या पद्धतीने आपण घरामध्ये उदबत्ती चालतो त्या पद्धतीने ही मॅग्नेशियमची स्ट्रीप पेअर ऑफ टॉंग्समध्ये घ्यायचे. पेअर ऑफ टॉंग म्हणजेच काय तर चिमट्यामध्ये घ्यायचे आणि ती इग्नाईट करायचे. इग्नाईटचा अर्थ जाळणे. ठीक आहे, इग्नाईट केल्यानंतर काय दिसतं आपल्याला तर इथं मॅग्नेशियम जे आहे त्याची रिॲक्शन हवेतल्या ऑक्सिजन बरोबर होते. ज्यावेळेस आपण ती मॅग्नेशियमची स्ट्रीप बर्न करतोय किंवा इग्नाईट करतोय त्यावेळेस तिथं मॅग्नेशियमची रिॲक्शन हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजन बरोबर होते आणि एक व्हाईट पावडर खाली शिल्लक दिसते. ज्या पद्धतीनं उदबत्ती जळाल्यानंतर आपल्याला खाली पावडर ॲश मिळते त्या पद्धतीनं इथं जी व्हाईट पावडर रेसिड्यू शिल्लक राहतो किंवा खाली पडताना दिसते ती काय असते रे, मॅग्नेशियम ऑक्साईडची असते. ओके, म्हणजेच इथं मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन हे 2 रिॲक्टंट झाले आणि प्रोडक्ट मात्र काय झालं, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाला. ठीक आहे, हा कसा तयार झाला, इट इज अ सिंगल प्रोडक्ट. इथं म्हटलं बघा, इन दिस रिॲक्शन मॅग्नेशियम ऑक्साईड इज ए फॉर्म. कशाने फॉर्म झाला आहे, ॲज अ सिंगल प्रोडक्ट बाय द कॉम्बिनेशन ऑफ, कुणाचं कॉम्बिनेशन झाले रे इथं, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनचं. ठीक आहे, ॲक्टिव्हिटी तिसरी काय सांगितली आहे बघा, टेक अ वॉटर इन अ बिकर अप टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. एक बिकर घ्यायचं आहे आणि त्या बिकरमध्ये त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या हाफ वॉटर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काही पीसेस आहेत ते चुनखडीचे टाकायचे, स्लेक्ट लाईमचे टाकायचे. ओके, कॅल्शियम ऑक्साईड असं म्हटलं गेलं आणि मग कॅल्शियम ऑक्साईडचे ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये खडे टाकताय त्यावेळेस काय तयार होते, कॅल्शियम हायड्रोऑक्साईड तयार होतं आणि त्यातून बरीचशी हीट बाहेर पडते, लार्ज अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडते असं म्हटलं. मग रिॲक्शन बघा, कॅल्शियम ऑक्साईड CaO प्लस H2O म्हणजेच आपण कॅल्शियम ऑक्साईड जे आहे ते पाण्यात टाकलं की तिथं काय तयार झालं, कॅल्शियम हायड्रोऑक्साईड तयार झालं.
बरोबर आहे, आणि हीट जनरेट होते. मग इथं ह्या ॲक्टिव्हिटीवरून क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. पहिला क्वेश्चन असा विचारला आहे, व्हॉट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट इन ईच ऑफ द अबव रिॲक्शन. आपण जे आत्ता रिॲक्शन बघितलं आहे त्याच्यामध्ये रिॲक्टंट किती आहेत रे? देर आर 2 रिॲक्टंट्स. ओके. व्हॉट इज द नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ रिॲक्टंट टेकिंग पार्ट इन द अबव रिॲक्शन. अबव रिॲक्शनमध्ये तुम्हाला रिॲक्टंटचे किती मॉलिक्यूल पार्टिसिपेट घेताना दिसतात? तर इथं आपल्याला 2 मॉलिक्यूल दिसतात. हाऊ मेनी प्रोडक्ट्स आर फाउंड इन ईच ऑफ द अबव रिॲक्शन. प्रत्येक रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट मात्र किती तयार झाला आहे? सिंगल प्रोडक्ट, म्हणजे एकच तयार झाला आहे. मग याच्यावरून आपण कॉम्बिनेशन रिॲक्शनची डेफिनेशन अशी करू शकतो. बघा लक्षात घ्या, व्हेन 2 or more रिॲक्टंट कंबाईन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. जर 2 किंवा 2पेक्षा जास्त रिॲक्टंट एकत्र आले आणि एक सिंगल प्रोडक्ट तयार होत असेल तर त्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणणार आहे. लक्षात घ्या. What is definition of combination reaction? When 2 or more reactants combine in a reaction to form a single product. रिॲक्शन होत असताना 2 किंवा 2पेक्षा जास्त रिॲक्टंट कंबाईन झाले आणि एक सिंगल प्रोडक्ट तयार झाला तर त्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असं म्हणणार आहे. ओके. इथं लक्षात आलं. काही डेफिनेशन लक्षात ठेवा आणि मॅग्नेशियम ऑक्साईडचे एक्झाम्पल सिम्पल आहे ते एक लक्षात ठेवा. याच्यानंतर सेकंड टाईप जो आहे रिॲक्शनचा तो डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. आता डिकम्पोजिशन रिॲक्शन ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला आत्ताच्या एक्झामसाठी म्हणजे आत्ताच्या अकॅडमिक इयरसाठी कट झालीत, पण आपण तरीही ही रिॲक्शन बघूया. ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली तुम्हाला 5th 7th 6th झालेली आहे. की काय करायचं, एका इव्हॉपरेटिंग डिशमध्ये किंवा स्पूनमध्ये काही शुगर घ्यायची आणि ती हीट करायची. हीट केल्यानंतर म्हणजे काय लक्षात येतं, तर इथं ती ज्यावेळेस आपण शुगरला हीट करतो आहे, हीटिंग झाल्यानंतर व्हेपर्स त्यातून निघून गेल्यानंतर म्हणजे सुरुवातीला शुगर मेल्ट होते आणि नंतर त्यातून काय होतं तर काही व्हेपर्स बाहेर पडताना दिसतात. ते वॉटर व्हेपर्स असतात आणि मग खाली काय शिल्लक राहतं, एक ब्लॅक सबस्टन्स शिल्लक राहतो. तो ब्लॅक सबस्टन्स म्हणजे काय असतो? कार्बन असतो. ठीक आहे. कोणता असतो? कार्बन असतो. मग आता इथे बघा रिॲक्टंट एकच आहे. मग अशी रिॲक्टंट 2 किंवा 2पेक्षा जास्त म्हटलं आहे. आता मात्र रिॲक्टंट एकच आहे, सिंगल आहे. कोणतं आहे? शुगर आहे. सिंगल रिॲक्टंट शुगर. ज्यावेळेस आपण त्याला हीट करतोय त्यावेळेस त्याच्यापासून 2 सबस्टन्सेस मिळतात. एक आहे तो म्हणजे कार्बन आणि दुसरा आहे तो म्हणजे वॉटर. ओके. म्हणजेच रिॲक्टंट एक आहे, प्रोडक्ट मात्र इथं 2 तयार झाले. द रिॲक्शन इन विच दॅर इज ओनली 1 रिॲक्टंट गिव्हिंग राईज टू ऑर मोर प्रोडक्ट. इथं रिॲक्टंटपासून 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात तिला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणणार आहे. अजून काही रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स आपण बघूया. इथं कॅल्शियम कार्बोनेट आहे. बघा ह्या कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट दिली, हीट केलं. ठीक आहे. सॉलिड स्टेटमध्ये हीट केलं. रिॲक्टंट एकच आहे, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटला हीट दिली. काय तयार झालं रे? कार्बन इथं बघा इथं कार्बन डायऑक्साईड गॅस इव्हॉल्व झाला आहे. त्याचबरोबर काय तयार झालं रे? कॅल्शियम ऑक्साईड तयार झाले. काय तयार झालं आहे? कॅल्शियम ऑक्साईड जे सॉलिड आहे. म्हणजे इथं तुम्हाला काय दिसतं? रिॲक्टंट एकच आहे, प्रोडक्ट 2 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल अजून तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे ते हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड कोणत्या स्टेटमध्ये असतं? लिक्विड स्टेटमध्ये असतं. नॅचरली याला काही हीट बीट द्यावी लागत नाही. जसं इथं आपण हीट दिलेली आहे ह्या रिॲक्शनमध्ये, तशी इथं हीट न देता नॅचरली त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि H2O2चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? H2O लिक्विड. ओके. प्लस त्यातून हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. रिॲक्शन लक्षात घ्या. हा H2O2 हा फॉर्म्युला आहे हायड्रोजन पेरॉक्साईडचा. इथं मी डार्क केले बघा. हायड्रोजन पेरॉक्साईड नॅचरली त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि काय तयार होतं? वॉटर आणि ऑक्सिजन. सो याचे डेफिनेशन काय बघा. त्याच्या अगोदर अजून एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे की तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या वेळेस NaCl सोल्युशन किंवा वॉटर याच्यामधून करंट पास करतो त्यावेळेस त्याचे आयन्स सेपरेट होतात. त्या पद्धतीने इथं H2O जो आहे H2O लिक्विड स्टेटमधला त्यातून आपण करंट पास केला. काय पास केला? इलेक्ट्रिक करंट त्यातून पास केला थ्रू ॲसिड डायल्युटेड वॉटर. ॲक्च्युअली ते वॉटर कसं असणार आहे? ॲसिड डायल्युटेड असणार आहे. मग ह्या वॉटरमधून ज्यावेळेस आपण करंट होतो आहे त्यावेळी त्याचं डिकम्पोजिशन होतं आहे. ओके. कशामुळं? बाय द इलेक्ट्रिक एनर्जी. आपण त्यातून करंट पास करतो आहे त्यामुळं इथं ह्याचं डिकम्पोजिशन होते आणि काय तयार होतं रे? H2 आणि
ऑक्सिजन वेगवेगळे होतात. इलेक्ट्रिक एनर्जी आपण इथं यूज केली म्हणून ॲरोवर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी लिहिले. ओके, बघा आता डेफिनेशन काय आहे. मगाची डेफिनेशन होती आपली कॉम्बिनेशन रिॲक्शनची, त्याच पद्धतीने फक्त अपोजिट आहे. द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट्स आर फॉर्म. इथं प्रोडक्ट्स मात्र किती तयार होतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त. फ्रॉम कशापासून, फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट. इथं आपण रिॲक्टंट किती यूज करतो, एकच यूज करतो. एका रिॲक्टंटपासून 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होत असतील त्या केमिकल रिॲक्शनला डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे जर तुम्हाला डिफरन्स कॉम्बिनेशन रिॲक्शन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शनचा आला तर ह्या 2 डेफिनेशन तुम्हाला लिहिणं महत्त्वाचं आहे. तर कॉम्बिनेशनमध्ये आपण एकच कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त रिॲक्टंट घेतो आहे. डिकम्पोजिशनमध्ये एकच रिॲक्टंट घेतो आहे. कॉम्बिनेशनमध्ये प्रोडक्ट मात्र एकच तयार होतो आहे. डिकम्पोजिशनमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल जे डेली यूजमधलं आहे आपल्या, की आपल्या सभोवतालचा जो कचरा आहे किंवा ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्याचं डिकम्पोजिशन होतं. आणि हे डिकम्पोजिशन कोण घडवून आणतं, मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्याला आपण विघटन असं म्हणतो. डिकम्पोजिशन म्हणजेच काय, विघटन कोण घडवून आणतं रे, सूक्ष्मजीव घडवून आणतात. मग ज्यावेळेस या ऑर्गॅनिक वेस्टचं डिकम्पोजिशन होतं आहे त्यावेळेस काय काय तयार होतं, मॅन्युअर आणि बायोगॅस तयार होतो. बघा, म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट हा रिॲक्टंट झाला, त्याचं डिकम्पोजिशन कोण घडवून आणते, मायक्रो ऑर्गॅनिझम घडवून आणतात. आणि प्रोडक्ट मात्र काय तयार झालं, मॅन्युअर आणि बायोगॅस. तुम्हाला माहिती आहे बायोगॅस आपण इंधन म्हणून वापरतो. इट इज यूज्ड ॲज ए फ्युएल. तर मॅन्युअरचा अर्थ असा होतो की आपण खत म्हणून ते शेतामध्ये वापरू शकतो. ओके, दोन्ही डेफिनेशन सोप्या आहेत आणि समजायला एकदम सोप्या आहेत. आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन थोडीशी वेगळी आहे. डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय होतो रे, तुम्हाला जनरली डिस्प्लेसमेंटची अर्थ माहिती आहे की एका जागेवरून आपण दुसऱ्या जागेवर गेलो की त्याला डिस्प्लेसमेंट, फिजिक्सची टर्म माहिती, एका ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत गेलं की डिस्प्लेसमेंट झालं असं म्हणतो. मग रिॲक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट होतं म्हणजेच काय. आता अजून एक उदाहरण बघा, ज्यावेळेस तुम्ही 2 विद्यार्थी एका बेंचवर बसलेले आहेत, ए बी, आणि दुसऱ्या बेंचवर सी डी बसलेले आहेत, असे 4 स्टुडंट आहेत. आणि काही काळानुसार एच्या जागी सी आला, सीच्या जागी ए झाला, तर इथं आपण डिस्प्लेसमेंट झालं असं म्हणणार आहे. सेम रिॲक्शनमध्ये बघा, एक ॲक्टिव्हिटी आपण जी मागं घेतली होती की CuSO4 सोल्युशन, कॉपर सल्फेट सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये झिंक पावडर टाकली. तर इथं झिंक आहे ते कुणाची जागा घेतो, कॉपरची जागा घेतो. म्हणजे प्रोडक्टमध्ये आपल्याला ZnSO4 दिसतंय. CuSO4च्या ऐवजी आपल्याला काय मिळतं आहे, ZnSO4 मिळतं आणि कॉपर सेपरेट दिसतोय. ही रिॲक्शन आहे ती डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. ओके, हे वरचं तुम्ही नंतर वाचू शकता की पहिल्यांदा कॉपर सल्फेट सोल्युशन होतं ते ब्ल्यू कलरचं, मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं ब्ल्यू कलरचं आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही झिंक टाकताय त्यावेळेस सोल्युशनचा कलर चेंज होतो आहे आणि ते सोल्युशन कोणतं होतं आहे, कलरलेस होतं आहे. म्हणजे त्याला कलर असत नाही. ठीक आहे, कारण ते काय आहे रे, झिंक सल्फेट आहे. आता डेफिनेशन बघा, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयर्न ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट in a compound is taken by another more reactive element by formation of its own ion is called as a displacement reaction. Displacement reaction म्हणजेच काय, तर अशी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये जे काही तुम्ही एलिमेंट्स घेतलेले आहेत, की जे काही रिॲक्टंट तुम्ही घेतलेले आहेत त्या रिॲक्टंटच्या कंपाऊंडमधले जे काही एलिमेंट आहेत ते एलिमेंट जे लेस रिॲक्टिव्ह आहेत, बघा जे लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट आहेत त्याची जागा कोण घेतं, बाय अनादर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. बरोबर आहे, दुसरा रिॲक्टिव्ह एलिमेंट त्याची जागा घेतो आणि स्वतःचे आयन्स फॉर्म करतो. म्हणजेच इथं झिंक आहे, तो झिंक कॉपरपेक्षा कसा आहे रे, हाय रिॲक्टिव्ह आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे. आणि त्यामुळं तो काय करतो, कॉपरची जागा घेतो आणि स्वतःचे आयन्स फॉर्म करतो. त्या रिॲक्शनला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलं जातं. ॲक्च्युली आपण ज्यावेळेस मेटलचा जो काही किंवा मेटलर्जी चॅप्टर ज्यावेळेस आपण बघणार आहे त्यावेळेस तुम्ही कोणकोणते हायर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहेत, कोणते लेस आहेत
किंवा कोणते मॉडरेट आहे हे सगळं आपण बघणार आहे. द रिॲक्शन इन विच, पुन्हा डेफिनेशन बघा, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन्स ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड, त्या कंपाऊंडमधले जे काही लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्याची जागा इज टेकन बाय अनादर, कोण घेत आहे, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे. आता इथे काही रिॲक्शन दिलेले आहेत. इथे सांगितलं की एलिमेंट्स आयर्न, लीड सिमिलर टू झिंक डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम इट्स कंपाऊंड. जसं इथं झिंकनी कॉपरची जागा घेतली तशीच म्हणजे जो काही आपला आयर्न आहे आणि किंवा आपण त्याला खाली लीड असं म्हणतो बघा, इथं आयर्न आहे आणि खाली लीड आहे, हे सुद्धा काय करतात, कॉपर सल्फेट सोल्युशन बरोबर जी रिॲक्शन होते त्यावेळेस झिंकसारखी ती सुद्धा डिस्प्लेसमेंट करतात. त्यामुळे रिॲक्शन इथं काय येणार आहे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. CuSO4 ॲक्वियस प्लस Fe हे दोन रिॲक्टंट आहेत. आता Cuपेक्षा Fe हा काय आहे रे, मोर रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळं प्रोडक्टमध्ये आपल्याला CuSO4च्या ऐवजी काय मिळणार आहे, FeSO4. काय मिळणार आहे, FeSO4 आणि सेपरेट कॉपर होणार आहे. सो प्रोडक्टमध्ये तुम्ही लिहू शकता इथे FeSO4 प्लस Cu. सेम इथं CuSO4ची रिॲक्शन आपण लीड बरोबर केली त्यावेळेस रिॲक्शन काय येते रे, PbSO4 प्लस Cu. PbSO4 प्लस Cu. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन फक्त लक्षात ठेवायचं, लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटची जागा कोण घेतं, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट, आणि स्वतःचे आयन्स तिथं फॉर्म करत होतं. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता ज्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कळाली त्याला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कळणार. डिस्प्लेसमेंट हा शब्द आहे म्हणजे इथं आयन्स एक्सचेंज होणारच आहेत, पण त्याचबरोबर डबल डिस्प्लेसमेंट केव्हा म्हणायची, तर इथं बघा, द रिॲक्शन इन विच आयन्स इन द रिॲक्टन्स आर एक्सचेंज. ठीक आहे. रिॲक्टंटमधले आयन्सचे एक्सचेंज होतात, पण त्याचबरोबर काय तयार होत असेल, प्रेसिपिटेट तयार होत असेल, PPT तयार होत असेल, प्रेसिपिटेट तयार होत असेल तर त्या रिॲक्शनला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलं जातं. आता ह्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आपण बघूया. मागे आपण ही ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे, ती थोडीशी आपण पुन्हा रिवाईज करण्याचा प्रयत्न करूया. डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तुमच्या त्यातून लक्षात येईल. डबल डिस्प्लेसमेंटची एक रिॲक्शन आपण इथं पाहिली होती, ही बघा. सिल्वर नायट्रेट AgNO3 प्लस सोडियम क्लोराईड NaCl. रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला सिल्वर क्लोराईड मिळालं होतं AgCl आणि सोडियम नायट्रेट मिळालं होतं. ठीक आहे. सोडियम नायट्रेट मिळालं होतं. मग आता हा AgCl जो आहे, हा AgCl कोणत्या कलरचा आहे रे, व्हाईट कलर असं म्हटलं आहे. पण व्हाईट कलर म्हणजेच काय, तर इथे तुम्हाला ॲरो दाखवलं आहे. ॲरोचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, डाऊनवर्ड ॲरो असेल तर त्याला आपण काय म्हणतो, तिथं प्रेसिपिटेट तयार झालेला आहे म्हणजे PPT तयार झालेली आहे. कोणत्या कलरची आहे, व्हाईट कलरची PPT आहे, प्रेसिपिटेट आहे. मग ही जी रिॲक्शन आहे ती डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन का म्हणू शकतो, तर इथं आयन्स एक्सचेंज झालेत म्हणजेच AgNO3 आणि इथं AgCl आहे, म्हणजे ह्यातला क्लोरीन जो आहे तो NO3च्या जागी आहे आणि NO3 आहे तो कुणाच्या जागेला आलेला आहे, तर इथं आपण बघू शकतो AgCl तयार झालं आहे आणि दुसरं NaClच्या ऐवजी NO3 आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट आयन एक्सचेंज झालेत, त्याचबरोबर जर PPT तयार होत असेल, प्रेसिपिटेट तयार होत असेल तर त्या रिॲक्शनला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हटलं जातं. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, बरोबर आहे. मग आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनसाठी पाठीमागची एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला घेतलेली आहे. ती कोणती ॲक्टिव्हिटी आहे बघा. तुम्हाला माहिती आहे की ही ॲक्टिव्हिटी आपण पाहिली होती. रिकॉल ॲक्टिव्हिटी 3 इन विच यू ॲडेड पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 इंटू सोल्युशन ऑफ बेरियम सल्फेट. बेरियम सल्फेटमध्ये आपण काय केलं होतं, तर पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टाकलं होतं, आठवतं आहे का बघा. मग ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन होत असताना काय बदल होतात, दोन्हीही सोल्युशन पोटॅशियम क्रोमेट प्लस बेरियम सल्फेट ज्यावेळेस आपण करतोय त्यावेळेस काय तयार होतं असं त्यांनी म्हटलं आहे, तर तिथं प्रेसिपिटेट तयार होतोय. व्हॉट वॉज द कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म.
जो काही प्रेसिपिटेट तयार होणार आहे दोन्हीच्या रिॲक्शनमधून तो कोणत्या कलरचा असतो. आता ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला जनरली अशी सांगता येत नाही, पण तरीसुद्धा जर क्वेश्चन आले तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की इथं ज्यावेळेस ह्या दोन्हींची रिॲक्शन होते त्यावेळेस इथं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. कारण इथं रिॲक्शन जी कशी आहे बघा, BaSO4 म्हणजे BaSO4मध्ये आपण K2CrO4 टाकतोय. इथं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. म्हणजेच काय होतं तर K2ची जागा BA घेतोय, BAची जागा K2 घेतोय. म्हणजे BaSO4च्या ऐवजी BaCrO4 होतोय प्लस K2SO4. ओके, आणि इथं प्रेसिपिटेट तयार होतोय तो प्रेसिपिटेट BaCrO4 असा होतोय. म्हणजेच हा जो प्रेसिपिटेट आहे तो कोणत्या कलरचा असतो, येलो कलरचा असतो. बघा प्रेसिपिटेट जो आहे तो कोणत्या कलरचा असतो, येलो कलर. ओके, जो काही रिॲक्शन झाल्यानंतर प्रेसिपिटेट तयार होतं त्या येलो कलरचा असतो. आणि मग त्या प्रेसिपिटेटचे नाव काय असं म्हटलं आहे तर पुस्तकामध्ये लिहून घ्या, बेरियम क्रोमेट. बेरियम सल्फेट नाही, बेरियम इथला अर्धा घ्यायचा आणि क्रोमेट वरच्याचा घ्यायचा. ठीक आहे, सो प्रेसिपिटेट तयार होतोय तो कोणता असतो, बेरियम क्रोमेट, ज्याला आपण काय म्हणणार आहे, BaCrO4 असं म्हणणार आहे. BaCrO4. राईट डाऊन द बॅलन्स्ड रिॲक्शन. मग काय सांगितल्याप्रमाणे बॅलन्स्ड रिॲक्शन काय असणार आहे बघा, BaSO4 ॲक्वियस प्लस K2SO4. ॲक्वियस काय तयार होणार आहे, BaCrO4 आणि खाली तिथं काय करायचं, ॲरो दाखवायचा म्हणजे प्रेसिपिटेट तयार झालेलं आहे प्लस K2SO4. ओके, विल यू कॉल दिस रिॲक्शन अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑर अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तुम्हाला त्यांनी क्वेश्चन असा विचारला की ही जी रिॲक्शन आहे ती डबल डिस्प्लेसमेंट आहे का डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. तर इथं तुम्ही काय सांगणार, आन्सर काय असणार आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, कारण इथं प्रेसिपिटेट तयार झालं आहे. ओके, सगळ्यांना हे 4 टाईप्स कळाले. एकदा पहिल्यांदा आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन बघितली, डिकम्पोजिशन रिॲक्शन बघितली, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन पाहिली. आता नेक्स्ट 2 टर्म्स आहेत ते तुम्हाला झालेत ॲक्च्युली, एक्झोथर्मिक रिॲक्शन अँड एंडोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजेच काय किंवा प्रोसेसेस म्हणजेच काय, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसेस म्हणजेच काय, तर असे प्रोसेस की ज्यामध्ये प्रोसेसेस अँड रिॲक्शन दोन्हीसाठी एकच शब्द आपण वापरू शकतो की हीट इज ॲब्सॉर्ब्ड अँड गिवन अवे. हीट कधी कधी रिॲक्शन होत असताना किंवा प्रोसेसेस होत असताना काही वेळेस हीट ॲब्सॉर्ब्ड होते, काही वेळेस हीट ॲब्सॉर्ब्ड होते, त्याला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन किंवा प्रोसेस असं म्हणणार आहे. पण काही वेळेस रिॲक्शन झाल्यानंतर त्यातून हीट बाहेर पडते, गिव्ह अवे, बाहेर पडते, त्या रिॲक्शनला किंवा त्या प्रोसेसला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणणार आहे. ओके, ॲब्सॉर्ब झाली तर एंडोथर्मिक, एंडो म्हणजे आत, आणि बाहेर पडली तर त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणणार आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला इथं डेफिनेशन जे आहे त्या डेफिनेशन्स तुम्ही बघणं गरजेचं आहे. ॲक्च्युली इथं आपण रिॲक्शन बघू शकतो, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजेच काय, तर इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे की काय एक्झाम्पल आहे, CaCO3 प्लस हीट. आता इथं हीट प्लस रिॲक्टंटमध्ये आहे म्हणजे याचा अर्थ हीट काय झाली, ॲब्सॉर्ब झाली. हीट ॲब्सॉर्ब झाली म्हणजेच इथं एंडोथर्मिक रिॲक्शन. ओके, पण खाली बघा CaO कॅल्शियम ऑक्साईड आहे प्लस वॉटर, पाण्यामध्ये ज्यावेळेस मग अशी आपण रिॲक्शन पाहिली तर इथं हीट बाहेर पडते, प्रोडक्टमध्ये आहे याचा अर्थ काय, हीट बाहेर पडते म्हणून ती रिॲक्शन एक्झोथर्मिक रिॲक्शन. रिॲक्टंटमध्ये हीट लिहिलं असेल म्हणजे तिथं हीट ॲब्सॉर्ब होतीये त्याला एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणायचं. प्रोडक्टमध्ये हीट आहे याचा अर्थ एक्झोथर्मिक आहे, हीट बाहेर पडते. इथं बघा ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल रिॲक्शन हीट इज गिव्हन अवे अँड द रिॲक्टंट्स आर ट्रान्सफर्ड इन टू द प्रोडक्ट. एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतं रे, हीट बाहेर पडते. ओके, रिॲक्टंटचं ज्यावेळेस प्रोडक्टमध्ये रूपांतर होतं त्यावेळेस हीट बाहेर पडते. व्हाईल ड्युरिंग एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतं, हीट इज आयदर ॲब्सॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग ऑर हॅज टू बी सप्लायड फ्रॉम आउटसाईड.
म्हणजेच इथं त्यांनी दोन डेफिनेशन व्यवस्थित केल्यात बघा. एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन म्हणजे अशी काय, अशी रिॲक्शन होत म्हणजे अशा रिॲक्शन की ज्यामध्ये रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये होत असेल त्यावेळेस हीट बाहेर टाकली जाते, त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणणार आहे. एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन म्हणजेच काय, रिॲक्शन होत असताना एक तर सराउंडिंगमधून हीट ॲब्सॉर्ब केली जाणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं CaCO थ्रू प्लस हीट आपण बाहेरून हीट दिली का, त्याला नाही दिली. आणि जर बाहेरून हीट देणार असेल तर आपण इथं ट्रायंगल देतो आहे, म्हणजे ही सराउंडिंगमधून हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे. किंवा कधी कधी ऑर हॅज टू बी सप्लायड कंटिन्युअसली फ्रॉम द आउटसाईड, कधी कधी आपल्याला बाहेरून सुद्धा हीट द्यावी लागते. बरोबर आहे, हीट ॲब्सॉर्ब केली जाते, पण हीट ॲब्सॉर्ब आयदर सराउंडिंग किंवा ती आपल्याला हीट सप्लाय करावी लागते फ्रॉम आउटसाईड. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय, एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतोय. ह्या दोन बेसिक टर्म्स आहेत बघा, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. ॲक्च्युली त्याला प्रोसेसेससुद्धा म्हणू शकतो आपण, कारण वरचा पॉईंट आहे ते तुम्हाला प्रोसेसेसबद्दल दिलेला आहे आणि खाली दिलेल्या आहेत त्या रिॲक्शनबद्दल दिलेले. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला सगळा पार्ट व्यवस्थित समजला असेल. नेक्स्ट पार्ट जो आहे की ही केमिकल रिॲक्शन आहे, ती केमिकल रिॲक्शन सगळ्या सारख्या होत नाही आहे, त्याचा रेट प्रत्येकाचा सारखा नाही आहे. तो कशा पद्धतीनं होतो, तो कशावर अवलंबून असतो, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू एव्हरीवन.